भगवत चरणी समर्पित करण्याच्या निमित्ताने आज जो अभंग सेवेसाठी निवडलेला आहे तो नाथ महाराजांचा आहे। वर्णन करणारेही संत आणि ज्यांचं वर्णन केले तेही संत। वर्णन कोण करते याला विशेष महत्व आहे। काही वेळेला प्रकार असा घडतो की दोघेही मध्यम स्वरूपाचे असतात, तर कधी कधी दोघेही श्रेष्ठ स्वरूपाचे असतात। व्यवहारामध्ये सासूबाई जावयाचं वर्णन करते हे कनिष्ठ स्वरूपाचं वर्णन आहे। वर्णन करणारी सासू आणि वर्णविषयी जावई म्हणून हे कनिष्ठ स्वरूपाचं वर्णन आहे। किंवा बहीण आपल्या भावाचं वर्णन करते। जुन्या काळातली ती गाणी असायची आणि त्या जुन्या काळातलं ते जाता असायचं आणि त्या जात्यावरती भगिनी बसायची आणि म्हणायची, वाटेच्या वाटसरा काय पाहतो शिखेडाला, सोन्याचं कुलूप माझ्या बंधूच्या दाराला। ती बहीण आपल्या भावाचं वर्णन करते किंवा पत्नी आपल्या पतिराजांचं वर्णन करते। एका सुभाषितकाराने सुंदर वर्णन केले बघा। दोन मैत्रिणी सणाच्या निमित्ताने माहेरी आल्यात आणि एका ठिकाणी बसल्यात। तेवढ्यात एक पोस्टमन आला आणि एकीच्या हातात पत्र देऊन गेला। ती दुसरी मैत्रीण विचारते, का ग म्हणे कोणाचं पत्र आहे? ती म्हणते त्यांचं म्हणजे मालकांचं। ती मैत्रीण म्हणते, बघू बरं काय लिहिलंय त्याच्यात। ती मैत्रीण म्हणते, काय सांगावं बाई आता तुला, माझ्या पतिराजांनी स्वतःने काय लिहिलंय ते स्वतःलाच वाचता येत नाही। स्वयंपी लिखितम परो न वाचेती पहिली म्हणते आणि दुसरी म्हणते स्वयंपी लिखितम स्वयं न वाचेती। विठ्ठल विठ्ठल चला, वेळ कमी असल्यामुळे अगदी अल्पाशा शब्दामध्ये आपण बोलणार आहोत। दोघे मध्यम स्वरूपाचे आहेत। कधी कधी दोघे श्रेष्ठ स्वरूपाचे होतात तर कधी कधी दोघे कनिष्ठ स्वरूपाचे होतात। आजचा अभंग नाथ महाराजांचा आहे। नाथ महाराज या अभंगातून ज्ञानोबांचं वर्णन करतात। आणि ज्या नाथ महाराजांचा अभंग आहे त्या नाथ महाराजांचा अधिकार काय सांगावं महाराज? कावडीने